पहिली ते चौथीच्या मुलांचा अभ्यास म्हणजे पालकांच्या दृष्टीनं अतिशय कौतुकाचा विषय असतो। ती मुलंही अतिशय चांगल्या पद्धतीने अभ्यास करतात आणि द सिक्रेट ऑफ गेटिंग अहेड इज गेटिंग स्टार्टेड किंवा कॅच देम यंग, लहान वयातच त्यांना हे सगळं शिकवलं तर उपयुक्त असतं। त्यामुळे हा पहिली ते चौथीचा अभ्यास घेण्यासाठी आणि त्यांना गणिताची कायमची गोडी लागण्यासाठी हे पुस्तक आहे ओळख गणिताची, हे त्यांना खूप उपयोगी पडेल। परंतु काही वेळा पाचवीच्या पुढची मुलंसुद्धा गणिताच्या मूलभूत क्रियामध्ये कच्ची राहतात आणि ती कच्ची राहिली की त्यांना गणिताबद्दल नाशिय उत्पन्न होतो। हे 1 रुपयाची नाणी, 10 रुपयाच्या नोटा आणि 100 रुपयाच्या नोटा हा त्यांना हाताळायला आवडत असल्यामुळे त्यांच्यासुद्धा या सगळ्या क्रिया या पुस्तकाच्या मदतीनं पक्क्या करून घेता येतात। पालकांची मदत घेता येते आणि त्या विद्यार्थ्यांना यात रमायला होऊन त्यांच्या त्या क्रिया पक्क्या होतात। त्यामुळे पाचवीच्या पुढची अप्रगत मुलं आहेत ज्यांना या 4 क्रिया येत नाहीत त्यांनासुद्धा याचा खूप उपयोग होईल। इतकंच नव्हे, प्रौढांना शिकायला खूप आवडतं खरं म्हणजे, आणि त्यांना गणित येत नाही याबद्दल खूप वैषम्य पण वाटतं। पण याला शिकवणार कोण आणि कसं, याकरता 1 रुपयाची नाणी, 10 रुपयाच्या नोटा आणि 100 रुपयाच्या नोटा यांच्या मदतीनं हे शिकवणं खूप सोपं जातं। मी याचा प्रयोग कचरा वेचक कर्मचाऱ्यांसाठी केला होता आणि त्यामुळे या पुस्तकाच्या मदतीनं ते पण शक्य होईल आणि त्यामुळे प्रौढ साक्षरता आणि त्यांना गणिताची गोडी लावणं हा पण विषय सोपा होईल। एकूणच गणिताबद्दल प्रथमपासून असलेली भीती ही या अमूर्त गणितामुळे आहे। ते जर 1 रुपयाची नाणी, 10 रुपयाच्या नोटा आणि 100 रुपयाच्या नोटा यांच्या मदतीनं मूर्त स्वरूपात आणता आलं तर हे गणित सोपं होतं। आणि या 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत। एक तर मुलांना काय, प्रौढांना काय, सर्वांनाच पैसे हाताळणं आवडतं। 2, सर्वसाधारणपणे गणितात कच्चे असलेले सगळे लोक पैशाच्या व्यवहारामध्ये पक्के असतात आणि त्यामुळे या पैशाच्या मदतीनं जर ते गणित शिकवता आलं तर ते खूप उपयुक्त होतं। म्हणूनच या पुस्तकाच्या मदतीनं ते सगळं शक्य होईल। 1 रुपयाची नाणी, 10 रुपयाच्या नोटा आणि 100 रुपयाच्या नोटा एवढंच फक्त साहित्य, त्याच्या मदतीनं हे अप्रतिम शिकवता येतं आणि ती नाणी नोटा परत आपल्याला व्यवहारात वापरता येतात। आपण सर्वांनीच हे पुस्तक संग्रही ठेवावं, विकत घ्यावं। केवळ याची किंमत 150 रुपये, 150 रुपये आणि पोस्टेज 50 रुपये पडेल। पण 200 रुपयात आपल्या सर्वांना कायम गणित शिकण्याचा, गणिताचा सराव करण्याचा आनंद मिळेल असं हे पुस्तक सर्वांनी घ्यावं। त्यासाठी संपर्क आहे डॉक्टर प्रदीप आगाशे। माझा नंबर आहे 95 45 94 96 55 95 45 94 96 55। धन्यवाद।